माझं नाव अनिल पारधी, महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ प्रदेश कार्याध्यक्ष. आज आपल्याला एक नवीन योजनेविषयी सांगत आहे. त्या योजनेचं नाव आहे कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना, एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स. हा इन्शुरन्स भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952 कलम 6 नुसार संलग्न असणारा इन्शुरन्स आहे. हा इन्शुरन्स ही एक सामाजिक सुरक्षा असून भारतीय संविधानाच्या कलम 43 नुसार या देशातील प्रत्येक कामगाराला हा इन्शुरन्स मिळत असतो. जो कामगार PFचा खातेदार झाला त्या कामगाराला हा इन्शुरन्स 0 रुपयामध्ये लागू होतो, कारण की हा इन्शुरन्स तुमच्या PFशी संलग्न इन्शुरन्स आहे. याच्यामध्ये ह्या इन्शुरन्ससाठी तुम्हाला एकही रुपया म्हणजेच कामगाराला एकही रुपया भरायची गरज नाही. ह्या इन्शुरन्सचे पैसे त्या कामगाराचा मालक त्या PF ऑफिसला भरत असतो. ह्या इन्शुरन्ससाठी जे कॉन्ट्रीब्युशन असतं, जो कामगार इन्शुरन्सचा म्हणजे जो कामगार PFचा खातेदार आहे त्याच्या पगारातनं 12% PF कापला जातो आणि मालकाकडनं 13%चं कॉन्ट्रीब्युशन हे PFला भरलं जातं. आणि त्या 13% 1% जो आहे हा ते इन्शुरन्समध्ये मालक स्वतः त्या ठिकाणी पैसे भरत असतो. आता ह्या इन्शुरन्सचे फायदे काय आहेत? हा इन्शुरन्स आहे ₹7 लाख आणि याच्यामध्ये PF कार्यालयाने याला काही बंधनं टाकली आहेत. यामध्ये ₹15,000 वेतनाची मर्यादा आहे. याच्यामधून तुम्हाला 50% बोनस मिळतो. तो 50% बोनस तुमच्या जमा PFच्या रकमेमधून तुम्हाला तो इन्शुरन्स मार्फत मिळतो. म्हणजे किती? 50% म्हणजे किती? ₹1,75,000 जास्त बोनस नाही त्याच्या आतमध्ये. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे, त्याचं जर एखाद्याचा जर PF ₹4 लाख जमा असेल तर त्याचे जे काही 50% बोनस आहे तो 1,75,000 इतकाच असणार. ह्या इन्शुरन्सची जी मर्यादा आहे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी नाही आणि 7 लाख रुपयापेक्षा जास्त नाही. म्हणजे त्याचा तो इन्शुरन्स त्याला 7 लाख रुपये त्याला मृत्यू झाल्यानंतर त्या कामगाराचा अपघाती मृत्यू किंवा कोणताही मृत्यू असो झाल्यानंतर त्याला ते इन्शुरन्सचे पैसे मिळतात. किंवा त्याला अपंगत्व आलं तर ह्या इन्शुरन्समधून त्या कामगाराला 0 रुपयामध्ये पैसे मिळत असतात. त्या इन्शुरन्सचं नाव परत एकदा सांगतो, कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं EDLI, एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स. पुढील बाब, ह्या इन्शुरन्सचं एक सूत्र आहे. तुमचं मूळ वेतन हे ₹15,000 असलं पाहिजे. त्याला गुणिले 35 पट पगार अधिक 50% बोनस असं करून तो इन्शुरन्स 7 लाख रुपये होतो. परंतु हे इन्शुरन्सची गणना करत असताना त्या कामगाराला त्या कालावधीमध्ये किती पगार होता त्या पगाराच्या बेसिक DAच्या रचनेनुसार त्या कामगाराला त्या इन्शुरन्सचे पैसे मिळत जातात. आता केंद्र शासनाने या इन्शुरन्समध्ये EDLI मध्ये काही 3 नव्याने बदल घडवले. 25 फेब्रुवारी 2025ला जर एखाद्या कामगाराने नव्याने नोकरी जॉईन केली आणि तो PFचा खातेदार झाला आणि 6 महिन्याच्या आतमध्ये जर त्याचा जर मृत्यू झाला तर अशा कामगाराला किमान ₹50,000 विम्याचं कवच, ₹50,000 त्याला विमा मिळणार आहे. दुसरा बदल असा आहे, जर एखादा कामगार मागील अनेक दिवसापासून काम करतो, तो PFचा खातेदार आहे, परंतु त्याची काही कारणाने नोकरी गेली तर त्याला 2 महिन्यापर्यंत नोकरी गेल्यापासून पुढील 2 महिन्यापर्यंत त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला सुद्धा नियमानुसार हे ₹7 लाख मिळणार आहेत. तिसरा बदल, हे जो नोकरीमध्ये जो काही खंड पडतोय हा सर्व खंड अखंडित सेवा म्हणून या PFच्या कायद्याने त्याची नव्याने अमेंडमेंट केली आहे. असे हे 3 बदल केंद्र शासनाने ह्या इन्शुरन्समध्ये केले आहेत. एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स. आता आपण आहोत सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदित सुरक्षा रक्षक. आपलं मंडळ तुम्हाला PFचं तर तुम्हाला लागू केलं आहे,
तुमचे पी एफचे 12% कॉन्ट्रीब्युशन कापतायत, मालकाकडनं लेवीद्वारे 12% पैसे घेत आहेत, परंतु तुम्हाला EDLIची योजना सुरक्षारक्षक मंडळाने लागू केली नाही. म्हणजे काय केलं, भारताच्या संविधानातील अनुच्छेद 43चं मंडळ स्थापनेपासून ह्या महाराष्ट्रातील सर्व मंडळाने भारतीय संविधानाचंच उल्लंघन केलं आहे. आज मंडळातील नोंदित सुरक्षारक्षकाला ह्या इन्शुरन्सचे फायदे मिळत नाही, म्हणजेच इन्शुरन्स लागू केला नाही. तर का लागू केला नाही, तर ह्या सर्वच मंडळाने केलेले ठराव हे बोगस आहेत. ह्या ठरावामध्ये त्यांनी जाणून बुजून हा इन्शुरन्सचा विचार घेतलेला नाही आहे किंवा हा इन्शुरन्स विचारात घेतलेला नसल्यामुळं हा मंडळाचा नोंदित सुरक्षारक्षकाला आजपर्यंत एकाही मृत सुरक्षारक्षका कायदेशीर वारसाला इन्शुरन्सची रक्कम मिळालेली नाही आहे. याला कोण जबाबदार आहे, तर याला आम्ही सर्व सुरक्षारक्षक ह्या गोष्टीला जबाबदार आहे. आपण त्यांना जाब विचारला पाहिजे. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हा इन्शुरन्स आपल्याला लागू करण्यासाठी मागील 1 वर्षापासून तर त्याचा पाठपुरावा चालू केला आहे, पण याची लढाई ही पुणे जिल्ह्यामधून चालू होणार आहे. त्यामुळं प्रत्येक कामगाराने, जो खाजगी एजन्सीमधला सुरक्षारक्षक आहे किंवा कामगार आहे, त्यांनी चेक करावं का माझा मालक ह्या इन्शुरन्समध्ये पैसे भरतो की नाही. याची तपासणी प्रत्येक कामगाराने PF ऑफिसला जाऊन करून घ्यावी. आणि जे मंडळातील नोंदित सुरक्षारक्षक आहे यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ यांच्या सोबत राहून या लढ्यामध्ये सामील व्हावं. त्यामुळे पुढील लढाई ही असणार आहे का भविष्य निर्वाह निधी जो आमचा आहे त्याच्याशी संलग्न असणारा जो इन्शुरन्स आहे तो आम्हाला लागू झाला पाहिजे. यासाठी पुढील लढाई महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ चालू करणार आहे. त्यामुळे एवढं बोलतो, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवीन माहिती आपल्यासोबत घेऊन येत आहोत. भेटूया पुढील भागामध्ये, याच वेळी याच ठिकाणी.